नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येतं द्राक्षांचे मळे, वायनरीज आणि त्र्यंबकेश्वर मंदिर आणि एकदम भारी हवामान. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या नाशिक जिल्ह्यात असे काही तालुके आहेत जे श्रीमंतीच्या बाबतीत मोठमोठ्या शहरांना टक्कर देतात. पण नक्की कोणते आहेत ते टॉप 5 तालुके? कोणत्या तालुक्याने अख्ख्या भारताला आपली दखल घ्यायला लावली? आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्याची माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत ते सर्वात श्रीमंत 5 तालुके. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1चा तालुका पाहून तुम्हाला नक्कीच भारी वाटेल. या यादीत 5व्या नंबरवर येतोय आपला लाडका मालेगाव तालुका. आता मालेगावचं नाव काढलं की बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर फक्त इथली गर्दी, अरुंद रस्ते किंवा गोंधळ येतो. पण थांबा, खरं मालेगाव पाहायचं असेल तर तुम्हाला तिथल्या गल्लीबोळात शिरावं लागेल. नाशिक जिल्ह्यातलं नाशिकनंतरचं हे दुसरं सर्वात मोठं शहर आहे आणि याची ताकद इथल्या कष्टकरी लोकांमध्ये आहे. मालेगावची खरी ओळख, तिथली श्रीमंती आणि तिथलं हृदय म्हणजे इथला यंत्रमाग म्हणजेच पॉवरलूम उद्योग. तुम्ही कधी रात्रीच्या वेळी मालेगावातून गेलात तर तुम्हाला शांततेत सुद्धा एक खटखट असा आवाज येईल. हे यंत्रांचे आवाज म्हणजे मालेगावच्या अर्थव्यवस्थेची धडधड आहे. इथल्या हजारो यंत्रांवर रात्रंदिवस कापड विणलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण इथून तयार झालेलं कापड फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात आणि थेट परदेशात सुद्धा निर्यात केलं जातं. इथे व्यापारी गल्लोगल्ली पसरले आहेत. दिसायला ही माणसं साधी असतील, पण त्यांची आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात असते. नुसतं कापडच नाही तर मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा नाशिक जिल्ह्यातली एक महत्त्वाची समिती आहे. कांदा असो वा धान्य, इथल्या मार्केटमध्ये रोज लाखो कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. याशिवाय मालेगावची प्लास्टिक इंडस्ट्री आणि लोखंडी वस्तूंचा व्यापार सुद्धा प्रचंड मोठा आहे. जुन्या गाड्यांचे पार्ट असोत व प्लास्टिकचं रिसायकलिंग, मालेगावने यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. थोडक्यात सांगायचं तर मालेगाव म्हणजे फक्त गर्दी नाही तर कष्टाळू लोकांचा आणि राबणाऱ्या हातांचा एक श्रीमंत आणि स्वाभिमानी तालुका आहे. आता वळूयात आपल्या लिस्टमध्ये 4थ्या नंबरकडे, तो म्हणजे दिंडोरी. काही वर्षांपूर्वी दिंडोरीची ओळख फक्त एक दुर्गम किंवा ग्रामीण भाग म्हणून होती. लोक म्हणायचे तिथे फक्त डोंगर दरे आहेत. पण आज दिंडोरीचं नाव जगभरात गाजतंय आणि ते सुद्धा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून. काय बदललं असं इथे? दिंडोरीच्या मातीचा पोस असा काही खास आहे की इथे पिकणारी द्राक्ष एकदम गोड आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची असतात. तुम्ही सुला वाईनचं नाव ऐकलं असेल. त्यांचे सर्वात मोठे प्लांट आणि विस्तीर्ण द्राक्ष बागा याच दिंडोरीत आहेत. दिंडोरीच्या श्रीमंतीचं खरं गुपित म्हणजे इथल्या वायनरीज. आज या तालुक्यात 30 ते 40 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या वायनरीज आहेत. यामुळे काय झालंय माहिती आहे? इथल्या शेतकऱ्यांचं नशीबच बदललंय. जे शेतकरी आधी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते ते आता ग्लोबल बिझनेसमॅन झालेत. वाईन उद्योगामुळे दिंडोरीत पर्यटनाची लाट आली आहे. मोठमोठे पंचतारांकित रिसॉर्ट्स इथे आले आहेत. जिथे राहण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. इतकंच नाही तर आता रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांचे मोठे प्रोजेक्टसुद्धा दिंडोरीच्या दिशेने वळत आहेत. परदेशी पर्यटक जेव्हा इथे वाईन टेस्टिंगसाठी येतात तेव्हा डॉलरमध्ये पैसे इथे येतो. म्हणूनच दिंडोरी आज नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा एक चमकता हिरा आहे. आपल्या लिस्टमध्ये 3ऱ्या नंबरवर आहे सिन्नर तालुका. सिन्नरचं नाव घेतलं की जुन्या लोकांना आठवायची ती फक्त तिथली विडी इंडस्ट्री. पण मित्रांनो, गेल्या 10-15 वर्षात सिन्नरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. आज सिन्नर म्हणजे नाशिक जिल्ह्याचं इंडस्ट्रीयल इंजिन बनलं आहे. जर नाशिक जिल्ह्याची प्रगती पाहायची असेल तर सिन्नरला गेल्याशिवाय पर्याय नाही. सिन्नरमध्ये माळेगाव, मुसळगाव अशा 2 अवाढव्य MIDC आहेत. इथे नुसते छोटे कारखाने नाहीत तर महिंद्रा, सिएट टायर, जिंदाल सॉ आणि क्रॉम्प्टन ग्रीव्ज यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. जरा विचार करा, जिथे हजारो कामगार शिफ्टमध्ये काम करतात, जिथे दिवसाला लाखो रुपयांचं उत्पादन होतं, तो तालुका श्रीमंत का असणार नाही? या कंपन्यांच्या टॅक्समुळे आणि तिथे येणाऱ्या गुंतवणुकीमुळे सिन्नरची तिजोरी नेहमी भरलेली असते. आता तर समृद्धी महामार्गसुद्धा सिन्नरमधूनच जातोय. त्यामुळे इथल्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. जे शेतकरी कालपर्यंत कोरडवाहू शेती करत होते त्यांच्या जमिनीने आता सोन्याचे भाव आला आहे. सिन्नरची प्रगती फक्त उद्योगावर थांबलेली नाही तर इथल्या सिन्नर नाशिक बेल्ट आता पूर्णपणे कमर्शियल झाला आहे. मोठमोठे शोरूम्स, हॉटेल्स आणि लॉजिस्टिक पार्क्स इथे उभे राहत आहेत. उद्योगाच्या जोरावर आणि प्रगत पायाभूत सुविधांमुळे या यादीमध्ये सिन्नरने 3रं मानाचं स्थान मिळवलंय. आता बोलूया आपल्या 2 नंबरच्या तालुक्याबद्दल. हा तालुका म्हणजे नाशिक जिल्ह्याचं खरं डोकं आणि पोट आहे, तो म्हणजे निफाड. मित्रांनो, निफाड तालुक्याला उगीचच नाशिकचं कॅलिफोर्निया म्हणत नाहीत. इथल्या जमिनीतून धान्य नाही तर अक्षरशः सोनं पिकतं. निफाड म्हणजे द्राक्ष आणि कांद्यांचं जागतिक माहेरघर आहे. तुम्ही लासलगावचं नाव ऐकलंच असेल.
आशिया खंडातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ याच तालुक्यात दिमाखात उभी आहे. तुम्ही कल्पना करा, जेव्हा कांद्यांचे भाव थोडे जरी वाढतात किंवा द्राक्षांची निर्यात जोरात सुरू होते, तेव्हा निफाड तालुक्यात किती पैसा येत असेल. इथल्या गावागावात तुम्ही फिरलात ना, तर तुम्हाला शहरातल्या पॉश एरियासारखे बंगले बघायला मिळतील. हे बघून कोणालाही वाटणार नाही की आपण एका खेड्यात आहोत. इथला शेतकरी हा पारंपरिक राहिला नाही, तो आता स्मार्ट शेतकरी झालाय. ठिबक सिंचन, आधुनिक यंत्रसामग्री आणि जागतिक बाजारपेठेंचा अभ्यास करून इथली माणसं शेती करत आहेत. निफाडमध्ये फक्त शेतीच नाही तर सहकार क्षेत्र सुद्धा खूप प्रबळ आहे. साखर कारखाने, सूत गिरण्या आणि सहकारी बँकांचं जाळं इथे पसरलं आहे. सहकारामुळे इथला पैसा इथेच राहतो आणि तो सतत फिरत राहतो. जेव्हा द्राक्षांचा हंगाम असतो तेव्हा तर इथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल रोज होते. इथल्या शेतकऱ्यांचं राहणीमान आणि त्यांची आर्थिक ताकद पाहता श्रीमंतीच्या बाबतीत निफाड 2 नंबरवर असणं अगदी साहजिक आहे. आणि आता शेवटी वेळ आली आहे आपल्या यादीमधील नंबर 1 तालुक्याची. हे नाव ऐकून तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, कारण तो आहे जिल्ह्यांचा राजा, स्वतः नाशिक तालुका. आता ज्या तालुक्यात नाशिक शहर येतं तो तर नंबर 1 असणारच ना. नाशिक तालुका हा संपूर्ण जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. इथली श्रीमंती मोजणं सुद्धा कठीण आहे. नाशिक तालुक्याची ताकद आहे इथल्या सातपूर आणि अंबड या 2 प्रचंड मोठ्या MIDC. इथे हजारो लघु, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. बॉश, ग्लॅक्सको, MIPL यांसारख्या शेकडो नामांकित कंपन्या इथे स्थिरावल्या आहेत. पण नाशिक तालुक्याची श्रीमंती फक्त कारखान्यांवर मर्यादित नाही, तर इथलं सर्व्हिस सेक्टर आणि वेगाने वाढणारं IT सेक्टर हे उत्पन्नाचे नवीन स्रोत बनले आहेत. आज नाशिकमध्ये मुंबई पुण्याच्या तोडीचे मोठमोठे मॉल्स, अलिशान हॉटेल्स, इंटरनॅशनल शाळा आणि कॉर्पोरेट ऑफिस उभे राहिले आहेत. रिअल इस्टेटचा विचार केला तर नाशिक तालुक्यात जमिनीचे आणि घरांचे भाव आज गगनाला भिडले आहेत. तसेच पर्यटन क्षेत्रात सुद्धा नाशिक तालुका आघाडीवर आहे. रामकुंड, जवळच असलेलं त्र्यंबकेश्वर आणि इथली वाईन टुरिझम यामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते आणि त्यातून करोडोंचा महसूल मिळतो. जिल्ह्याचं मुख्यालय असल्यामुळे सर्व सहकारी ऑफिस, बँकांचे रिजनल हेडक्वार्टर आणि मोठमोठी बाजारपेठ याच तालुक्यात एकटवली आहे. थोडक्यात सांगायचं तर नाशिक तालुका या जिल्ह्याचा रिअल किंग आहे आणि म्हणूनच तो श्रीमंतीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर मित्रांनो, हे होते नाशिक जिल्ह्यातले टॉप 5 श्रीमंत तालुके. अर्थात प्रत्येक तालुक्यांचं आपापलं एक वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक भाग जिल्ह्याच्या प्रगतीवर हातभार लावतोय. पण या 5 तालुक्यांनी उद्योगात आणि शेतीत मारलेली भरारी खरंच कौतुकास्पद आहे. आता मला सांगा, तुम्ही या 5 तालुक्यांपैकी कोणत्या तालुक्यात राहता? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नाशिककर मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.